निवडणूक म्हणल्याच्या नंतर हार जीत होत असते. भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवारून मला दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. 5 वर्षामध्ये खासदार म्हणून काम करत असताना मी स्वतः कुठे कमी पडलो असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील जे महाराष्ट्रामध्ये ज्या मुद्द्यामुळे निवडणूक हारल्या गेली त्यामुळे माझी मी निवडणूक हारली. निवडणूक हारल्याच्या नंतरही ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या बूथ प्रमुखांनी, ज्या आमच्या महायुतीच्या घटकातल्या पक्ष प्रमुख कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांचे आभार मानण्यासाठी मी नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जातोय आणि आभार मानतोय. माझ्या निवडणुकीत किंवा माझ्या पराभवामुळे ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करून घेऊ. भविष्यात विधानसभेमध्ये त्या चुका होण्या याच्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्याच्या 9च्या 9 जागा भारतीय जनता पक्षाने महायुतीने जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे. आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? निवडणूक लढवायची तर लढवायची नाही हे कार्यकर्त्याच्या हातामध्ये नसते. पक्ष नेतृत्वाने ठरवायचं असते की यांना उमेदवारी द्यायची की द्यायची नाही. पक्ष नेतृत्व जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला मी बांधील आहे. आपण काय आव्हान करणार कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की लोकसभेच्या निवडणुकीत माझा जो काही पराभव झाला, माझ्या पराभवामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या त्या भविष्यामध्ये त्रुटी राहता कामा नये. विधानसभेला आपण त्या दुरुस्त करून घेऊ आणि विधानसभा जिंकू.